राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती असल्यामुळे राज्यसेवेची परीक्षा जी आहे ती पुढे ढकलली आणि त्यानंतर आता असे काही विद्यार्थी आहेत जे बार्टी सारथी आणि महाज्योतीची परीक्षा देत आहेत। यांची सुद्धा आता मागणी आहे की उद्या आणि परवा होणारी परीक्षा जी आहे ती देखील आता पुढे ढकलावी। काही विद्यार्थी सोबत आहेत माझ्या। काय नेमकं परीक्षेचं सेंटर आहे तुझ्या, ही कुठली परीक्षा आणि हॉल तिकीटावर काय मागणी काय? माझं बीड सेंटर आलेलं आहे। मी फॉर्म भरताना पुणे दिलेलं होतं, पण बीड सेंटर आलेलं आहे आणि बीडची मराठवाड्याची सिच्युएशन सध्या अतिवृष्टी कशी चालू आहे सर्व ज्ञात आहेत सगळेजण। MPSC आयोगासारखी एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी जर पोस्टपोन करू शकते एक्झाम, तर एक लिगल बॉडी बार्टी सारथी महाज्योतीसारखे का करू शकत नाहीत? आणि जे पोरं हा तर प्रश्न इथल्या पोरांचा, पण जे पोरं गावात अडकलेत, पूल वाहून गेले, तर पुलावरनं पाणी चालले, ट्रान्सपोर्ट विस्कळीत झालेलं आहे, सर्वांना समान संधी भेटणार नाही आहे या गोष्टीमुळे। याची सर्वांनी दखल घ्यायला पाहिजे, सरकारने दखल घ्यायला पाहिजे, CMनी डेप्युटी CMनी या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर बार्टी सारथी महाज्योती यांना ही एक्झाम पोस्टपोन झाली याचं नोटिफिकेशन जारी करायला लावायला पाहिजे, हीच आमची नम्र विनंती आहे, जेणेकरून सगळ्याला एक्झाम देण्याचा समान हक्क मिळेल आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही। एक परीक्षा पुढे ढकलली, आता ही जी परीक्षा आहे तुझं हॉल तिकीट दाखव आणि काय परिस्थिती आहे? सध्याची एक्झाम होणार आहे उद्या आणि परवा। MPSCची एक्झाम पुढे गेलेली आहे, तर ही पण एक्झाम पुढे जावी आणि सगळ्यांना समान न्याय भेटावा ही विनंती आहे मला। कुठलं सेंटर आहे तुझं? माझं सेंटर आहे इथं मुंबईला येलेलं सेंटर। मुंबई पाऊस आहे तिथे पाऊस आहे, सगळीकडे पाऊस आहे, इथून जायची यायची सोय नाही सध्या। आणि सकाळी विद्यार्थ्यांची कशी गैरसोय होते? गैरसोय असे की मराठवाड्यातले बरेच रस्ते बंद आहेत सध्या आणि महाराष्ट्रात सगळीकडेच पाऊस आहे। लोकसेवा आयोगाने परीक्षा 28 ती रद्द केली, परंतु बार्टी ही संस्था अजून तरी विद्यार्थ्यांचं ऐकत नाही आहे, कारण सगळ्यांना समान संधी भेटली पाहिजे। अनेक विद्यार्थी याच्यापासून वंचित राहू शकतात, त्यामुळे माझी सरकारला विनंती की ही परीक्षा एक 8-10 दिवस तरी पुढे ढकलावी आणि सगळ्याला संधी द्यावी। काय परिस्थिती आहे मराठवाड्यातली? तुझं जे हॉल तिकीट आहे त्याचे परीक्षेचे सेंटर कुठलं आहे आणि तिकडची आधीची जी राज्यसेवेची परीक्षा आहे ती पुढे ढकलली आहे, ही पण ढकलण्याची मागणी कशासाठी? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आता बघता सगळीकडे महाराष्ट्राची परिस्थिती बघता पूर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये। राज्यसेवेने आता 2 दिवसांपूर्वी नोटिफिकेशन जारी करून परीक्षा पुढे ढकलली, जेणेकरून पूर परिस्थिती भयंकर आहे महाराष्ट्रामध्ये। आताही काही मुलांचं मराठवाड्यातली मुलं असतील किंवा पुण्यातली मुलं असतील, पुण्यातले सेंटर 70 ते 80 किलोमीटर लांब आलेलं आहे। इथं जाण्यासाठी जो अडथळा निर्माण होतो मुलांसाठी, सोय नाही आहे, पावसामुळे खूप गैरसोय होती। तर माझी हीच सरकारला विनंती की हा पेपर लवकरात लवकर नोटिफिकेशन जारी करून पुढे ढकलावं, जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही आणि प्रत्येकाला पेपर देता येईल। मराठवाड्यात सुद्धा अनेक विद्यार्थी असे आहेत। मराठवाड्यामध्ये सोलापूर असेल, माझे मित्र खूप आहेत, सोलापूर, धाराशिव, परांडा, भूम या तालुक्यातले माझे काही मित्र आहेत जे स्वतः आता माझ्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला इथून बाहेरसुद्धा हलता येत नाही आहे, तेव्हा सेंटरवर पोहोचणार कसे? तर सेंटरवर पोहोचण्यासाठी सोयसुद्धा नाही आहे काहीच। आम्ही गावात अडकलो आहे, तर आम्ही सेंटरला पोहोचणार कसे? अशी प्रत्येकाची आता एक द्विधा परिस्थिती निर्माण झाली, नेमकं जायचं कसं? कारण प्रत्येकाला तो पेपर द्यायचा, शिष्यवृत्ती मिळवायची आहे, प्रत्येकाचा तो अधिकार आहे। मग तो जर अधिकार डावलला जात असेल तर माझी सरकारला विनंती की कृपया त्यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर यावं, काहीतरी निर्णय घ्यावा। तिथे काय मित्रांची बोलणं होत आहे का? तिथे काय परिस्थिती आहे? जे बीड किंवा तुमचे जे धाराशिव मधले मित्र आहेत तिथं काही ते मेसेज करतायत, फोन करतायत की आमचे रस्तेच बंद आहे, हवे बंद आहे, पूर्ण नदी नाले पूल बंद असल्यामुळे आमचे रस्तेच बंद आहे, त्यामुळे आम्हाला ट्रान्सपोर्टेशन होतच नाही आमचं। तर आणि बार्टीने बी काय केलं आहे, सेंटर हे जवळ दिलेच नाही आम्हाला, आमच्याकडून 5-5 सेंटर घेतले त्यांनी, पण ते सोडून त्यांनी भलतेच सेंटर दिले। नगरच्या मुलाला मुंबई दिलं आहे, सातारा दिलं आहे, कोल्हापूर दिलं आहे, असे वेगवेगळे सेंटर दिलेत। मग ते सेंटर घेतलेच कशाला त्यांनी? त्यांच्या सुविधेनुसारच त्यांनी दिले। मुलींनी मुंबई किंवा सातारा अशा पावसात जायचं कसं? अशी अनेक समस्या आमच्यासमोर सध्या उभ्या आहेत। राज्यातल्या वेगळ्या जिल्ह्यात अजूनही पाऊस सुरू आहे। राज्यसेवेची परीक्षा जी 28 तारखेला होणार होती ती पुढे ढकलली आणि त्यामुळे आता ज्या बार्टी सारथी आणि महाज्योतीची जी एंट्रन्स एक्झाम आहे ती देखील पुढे ढकलावी, किंबहुना हा सगळा जो प्रयत्न आहे तो शासनाने करावा आणि त्यामुळे सगळ्यांना समान, विद्यार्थ्यांना जो आहे तो समान न्याय मिळेल, हीच भूमिका आणि ही मागणी जी आहे ती या विद्यार्थ्यांनी केली आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।